नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही दिव्यांग विशेष सहाय्यक योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या घरातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 29 जून 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी केलेला आहे. या GRमध्ये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे. आता या GRमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. शासनाच्या निर्णयानुसार 1 एप्रिल 2026 पासून विशेष सहाय्यक योजनेचे कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या निधीचा लाभ खालील योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर पहिली योजना म्हणजे संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना आणि दुसरी योजना म्हणजे श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना. या दोन्ही योजनांसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर तो DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. यासोबतच शासनाने निधी वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास अधिकृत मान्यता देखील देण्यात आलेली आहे. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, DBT सुरू आहे का आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या, कारण निधी थेट बँक खात्यातच जमा होणार आहे. याशिवाय शासनाने जारी केलेला हा अधिकृत GR महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि या GRची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही हा संपूर्ण GR वाचू शकता. मित्रांनो, ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या इतर दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, GR अपडेट्स आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.